बेळगावकरांच्या आवडीचा सण गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलाय। सगळीकडे उत्सवाच्या नियोजनाच्या चर्चा रंगल्या असतानाच बेळगावात महाराष्ट्रातील गणेश मूर्ती दाखल होऊ लागल्यात। कोल्हापूर आणि पेण येथून दरवर्षी गणेश मूर्ती शहरामध्ये दाखल होतात। यंदाही सुबक अशा गणेश मूर्तीची दुकाने आतापासूनच सजली आहेत। बाहेरून येणाऱ्या मूर्ती शक्यतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात। स्थानिक मूर्तिकारांवर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास सरकारने निर्बंध घातलेत। नुकताच राज्य सरकारने पुढील वर्षापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील निर्बंध कडक करणार असल्याचं म्हटलंय। बेळगाव शहरात मात्र महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मूर्तींची आयात केली जाते। स्थानिक मूर्तिकार देखील तेथून मूर्त्या आणत असल्याचे सांगण्यात येते। याबाबत गेल्या 12 वर्षांपासून महाराष्ट्रातून मूर्त्या आयात करून बेळगावात विक्री करणाऱ्या अदिती मरगाळे म्हणाल्या की आम्ही गेल्या 12 वर्षांपासून पाटील गल्लीच्या कोपऱ्यावरील दुकानात मूर्त्यांची विक्री करतो। आमच्या गणपतीच्या आर्ट्सचं नाव मोरिया आर्ट्स आहे। दरवर्षी आता गेले 15-20 वर्ष आम्ही हा बिझनेस करतोय। माझे वडील आणतात ह्या मूर्त्या, मी इथे सांभाळते। माझं नाव अदिती मरगाळे आहे। गेले 15-20 वर्ष आम्ही हे करतोय आणि दरवर्षी आम्ही जेवढ्या मूर्त्या आणतो 100-120 मूर्त्या आणतो तेवढ्या सगळ्या संपवतो आणि परत पुढच्या वर्षी परत नवीन मूर्त्या आणतो आणि इथे चांगला प्रतिसाद आहे आमच्या मूर्त्यांना। दरवर्षी लोक खूप पसंती देतात आणि आम्ही त्याच्यासोबत डायमंड वर्कचं पण काम करतो, कुंदनचं काम दरवर्षी, त्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स असतो लोकांकडून आणि आवडतात। कलर काम किंवा फिनिशिंग वगैरे मूर्त्यांचं सगळ्यांना खूप आवडतं, त्यामुळे एक पण मूर्ती राहत नाही, सगळ्या मूर्त्या संपतात। नाही, आम्ही स्वतः तयार नाही करत, आम्ही आणतो। आम्ही बेसिकली मूर्तिकार नाही आहे, आम्ही फक्त मूर्त्या आणून पेनमधून विकतो। हां, पेन महाराष्ट्रामध्ये येतं। हमदापूरमधून आम्ही गणपती आणतो दरवर्षी। आता गेली 15-20 वर्ष आम्ही एक मूर्तिकार आहे पेनला, त्यांच्याकडूनच शुभम म्हणून त्यांच्याकडून मूर्त्या आणतो। नाही, कधीच नाही। आम्हाला कोणी त्रास पण दिला नाही आणि कधी कोणी येऊन विचारलं नाही। उलट मूर्तिकार येऊन स्वतः मूर्त्या बघून जातात आणि त्याप्रमाणे पॅटर्न करायचं हे करतात। परत आम्हाला फोटो वगैरे पण पाठवतात की तुमच्या मूर्तीसारखं पॅटर्न आम्ही केलेलं आहे म्हणून। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांबाबत मात्र प्रशासनाने अद्याप कोणताच ठोस निर्णय घेतलेला नाही। प्लॅस्टर मूर्तीवर बंदी घालावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे। कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्के बैलकर, KMM मराठी, बेळगाव।